खडकपाडा पोलिसांनी केली इराणी चोराला अटक। खडकपाडा पोलिसांनी इराणी चोरटा गाजी उर्फ टक्की लकीर हुसेन वय वर्ष 19 याला अटक केली आहे। मोबाईल स्नॅचिंग आणि बाईक चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्याच्याकडून 3 बाईक आणि 14 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 12,50,000 रुपये आहे। खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गाजीला अटक केली आहे। गाजी याच्या विरोधात खडकपाडा, भिवंडी, शीळडायघर या 3 पोलीस ठाण्यात बाईक चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत। इराणी चोरटा गाजी हा 2 अल्पवयीन मुलांच्या साथीने चोरी करायचा। या दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारगृहात पाठवले आहे। गाजी याने ठाणे, कल्याण, मुंबई, अंबरनाथ, उल्हासनगर या भागातून मोबाईल चोरी केले होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे। ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, पथक टीमचे अंमलदार पोहवा भोईर, बुधकर, लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल काळे, बगाड, शिंदे यांनी केली आहे। खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 606/25 हा मोटरसायकल ॲक्टिवा चोरीबद्दलचा गुन्हा दाखल होता। याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API गायकवाड हे करीत होते। या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना काही माहिती मिळाल्यानुसार त्यांनी एक संशयित इसमाला ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून 3 मोटरसायकलावर 14 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये भिवंडी तालुका शीळडायघर येथील 2 मोटरसायकलही जप्त करण्यात आलेला आहे। तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या 606 मध्ये गेलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आलेली आहे। त्याशिवाय 14 मोबाईलही जप्त करण्यात आलेले आहे। हे सर्व मोबाईल त्यांनी ठाणा, मुंबई, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण या भागात चोरलेले प्राथमिक तपासात सांगितलेले आहे। आरोपीचं नाव आहे हा गाजी उर्फ टक्की लकीर हुसेन। याचं वय 19 वर्ष आहे। त्यांनी त्याच्यासोबत अजून 2 विधी संघर्ष बालक आहे, त्यांच्यासोबत हे गुन्हे केलेले आहे। गाजी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे सर? म्हणजे गुन्हा करायची सुरुवात कुठून झाली आहे? त्याबाबत आता पुढील तपास करीत आहोत, परंतु इतका मुद्देमाल सध्या त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे।